नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण क्लास 7 अल्जेब्रिकल फॉर्म्युलाज अँड एक्सप्रेशन ऑफ स्क्वेअर अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरू करूया। अल्जेब्रिकल फॉर्म्युला अभ्यासताना x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर आणि x मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर प्रॅक्टिस सेट नंबर 50 मध्ये x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर आणि x मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काम करायचं आहे। x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच त्याचं बायफार्केशन होतं x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर। हे बघा, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच x प्लस y इंटू x प्लस y स्क्वेअर म्हटल्याच्या नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार। मग बघा, हा ब्रॅकेट आपण ओपन केला, x प्लस y आणि प्लसचं साइन इथे येणार y, x प्लस y। एक ब्रॅकेट ओपन करून दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन केलं, x प्लस x ने याला मल्टिप्लाय करायचं तर x स्क्वेअर प्लस xy प्लस xy प्लस y स्क्वेअर। क्लिअर आहे का इथपर्यंत? मग बघा, x स्क्वेअर प्लस हा xy आणि हा xy म्हणजे 2xy प्लस y स्क्वेअर। म्हणजेच काय आलं, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर याचं बायफार्केशन कसं आलं, x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर। अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। बघा तर मग फर्स्ट क्वेश्चन बघा, प्रॅक्टिस सेट 50 मध्ये 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर। 5a म्हणजे x आणि y, ह्या आपण दोन व्हेरिएबल नुसार करू। हा x समजायचा आहे, हा x, हा प्लस आणि हा y। x स्क्वेअर म्हणजेच 5a चा स्क्वेअर करायचा आहे, प्लसचं साइन 2 मल्टिप्लाय बाय 5a मल्टिप्लाय बाय 6b प्लस 6b स्क्वेअर। क्लिअर आहे का? 5 चा स्क्वेअर आणि 5 5 25a स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 5 अँड मल्टिप्लाय बाय 6 म्हणजेच काय, 5 2 जा 10 आणि 10 6 जा 60 ab प्लस 6 6 जा 36 आणि b चा स्क्वेअर। बघा तर मग आन्सर आलं 25a स्क्वेअर प्लस 16ab प्लस 36b स्क्वेअर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2/a प्लस 3/b ब्रॅकेट स्क्वेअर। याचं एक्सपांड फॉर्म करायचं आहे, 2/a स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2/a प्लस 3/b प्लस 3/b स्क्वेअर। क्लिअर आहे का? मग बघा, a चा स्क्वेअर 2a, 2 चा स्क्वेअर 4a स्क्वेअर 4/a स्क्वेअर प्लस हे 2 कट होणार, हे 2 कट होणार, 2 1 जा 2 ab 3/ab प्लस 3 3 जा 9 आणि b स्क्वेअर। हे झालं याचं आन्सर। क्वेश्चन नंबर 3 बघा, 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर। मायनसचं साइन आहे, वेगळं काय करायचं आहे, फक्त सेकंड जे आपलं पद असेल त्याला मायनसचं साइन द्यायचं आहे। 2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2p मायनस 3q 2 मल्टिप्लाय बाय 2p मल्टिप्लाय बाय 3q प्लस 3q
ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग 4p स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर होणार 2 चा स्क्वेअर होणार 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12, 12p क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9 आणि क्यूब 9 क्यूब स्क्वेअर. हे झालं त्याचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. x मायनस x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग त्याचं बाय पार्टिशन कसं होईल, x स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x अपॉन 2 प्लस x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग x स्क्वेअर हा x आणि हा x होणार कॅन्सल, 2 2 जा 4 मायनस 4 प्लस 2 चा स्क्वेअर येणार 4 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा, ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग याचं बाय पार्टिशन कसं होणार, ax ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ax मल्टिप्लाय बाय by प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 abxy प्लस by b स्क्वेअर आणि y स्क्वेअर. काय आलं, a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2abxy प्लस b स्क्वेअर आणि y स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग 7m स्क्वेअर मायनस साईड येणार इथं मायनस 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय 4 प्लस 4 स्क्वेअर. 7m म्हणजे 7 7 जा 49 m स्क्वेअर मायनस 7 2 जा 40 आणि 14 4 जा 56 56m प्लस 4 4 जा 16. दिस इज युअर आन्सर. 49m square minus 56m plus 16. Next question बघा, x plus 2 upon 1 bracket square. बघा तर मग x square plus 2 multiply by x multiply by 1 upon 2 plus 2 upon 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग x स्क्वेअर प्लस हे 2 आणि हे 2 होणार कट, x प्लस 1 upon 4. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, a मायनस 1 upon a ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय 1 upon a प्लस 1 upon a ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तर मग याचा आन्सर a स्क्वेअर मायनस हा a कट झाला 2 प्लस 1 upon a स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. प्रॅक्टिस सेट 50 मध्ये क्वेश्चन नंबर 2 बघा, स्क्वेअर ऑफ बायनॉमियल 8 मायनस 1 अपॉन x या बायनॉमियलचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजेच बघा 8 मायनस 1 अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. याचं बाय पार्टिशन बघा 8 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x प्लस
1/x ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर आहे का इथपर्यंत? बघा तर मग 8 स्क्वेअर 64 मायनस 8 to the 16 upon x plus 1/x square. This is your answer. Question number 3 बघा. Which of the binomial given below is m square n square plus 14mn pq plus 49pq square. आता हे गणित दिलेलं आहे आपल्याला आणि याचं बायोनॉमियल शोधायचं आहे. एक्सपांड फॉर्म दिलेला आहे, बायोनॉमियल काढायचा आहे. तर बघा एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. मधलं जे पद आहे त्याचे दोन भाग करू आपण. बघा एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 7mn pq प्लस 7mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. क्लिअर आहे का? आता दोन पद मिळाले, हे एक मिळालं आणि हे एक मिळालं. एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 7mn pq आणि दुसरं मिळालं प्लस mn pq 7mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. आता याच्यातला mn आणि याच्यातला mn आपण वेगळा काढू. बघा mn इंटू ब्रॅकेट mn प्लस 7pq. ह्या mn नी याला मल्टिप्लाय केलं तर हे पद येणार m स्क्वेअर n स्क्वेअर आणि ह्या mn नी 7pq ला मल्टिप्लाय केलं तर 7mn pq. म्हणजे mn काय केला आपण कॉमन काढला, ऍडिशनचं साइन तसं तसं. आता याच्यामध्ये 7mn pq 49p स्क्वेअर q स्क्वेअर. तर याच्यामध्ये आपण 7pq वेगळा काढू. 7pq याच्यात pq आहे याच्यात pq आहे म्हणून तो pq वेगळा काढला आणि 7 ने याला डिवाइड केलं तर 7 7 49 घेतला म्हणून 7 आपण वेगळा काढला आणि इथं पण 7 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. 7pq वेगळा काढला तर ब्रॅकेट मध्ये उरलं mn प्लस 7pq. समजलं का इथपर्यंत? आता बघा ब्रॅकेट बघा mn प्लस 7pq आणि mn प्लस 7pq हा कॉमन काढू आणि mn प्लस 7pq हा कॉमन काढू. मग बघा mn प्लस 7pq हा फोडलेला ब्रॅकेट आपण केला बाजूला आणि हा दुसरा ब्रॅकेट झाला mn प्लस 7pq. क्लिअर आहे का? याच ब्रॅकेटला 7pq आणि mn ने मल्टिप्लाय केलं होतं ते 7pq mn वेगळे काढले आणि इथं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये दाखवले. म्हणजेच बघा mn प्लस 7pq आणि mn प्लस 7pq मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो mn प्लस 7pq ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 4 बघा. यूज एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. आणि त्याच्यामधलं पहिलं गणित आहे 997 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 997 म्हणजेच 1000 पेक्षा 3 ने कमी आहे, 3 ने कमी आहे. म्हणजे 997 1000 मायनस 3 म्हणजेच 997 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने याचा आपण एक्सपांड करू. याच्यानंतर बघा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला
सोडवायचा आहे. तर बघा 1000 चा स्क्वेअर करायचा, 1000 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 स्क्वेअर. 1000 चा स्क्वेअर करायचा म्हणजे एकाचा वर्ग एकच होणार आणि हे 3 झिरो आहे त्याची दुप्पट होणार. 1 2 3 1 2 3 6 झिरोज प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 3 3 2 जा 6 6000 प्लस 9. बघा तर मग हे 10 लाख आले. $10 lakh मधून 6000 मायनस करायचे म्हणजे 9 lakhs 94,000 आणि हे 9 ऍड करायचे. 9,94,009. दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन 2 बघा. 102 म्हणजे 100 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 स्क्वेअर. 1000 चा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर आला 10,000 प्लस 2 2 जा 4 400 प्लस 4 स्क्वेअर. आणि याचं बाय फॉर्मेशन असं होणार 100 प्लस 2 या पद्धतीने करतोय आपण. 100 प्लस 2 मग 10 100 चा स्क्वेअर 100 आणि 2 चा मल्टिप्लिकेशन त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचा आणि 2 स्क्वेअर. 10,000 प्लस 400 प्लस 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4. बघा तर मग 10 4 4 10,404. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 97 स्क्वेअर 97 म्हणजे 100 मायनस 3 100 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर 100 चा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 स्क्वेअर. मायनस करायचं इथं 100 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 स्क्वेअर. मग 100 चा स्क्वेअर आला 4 शून्य द्यायचे एकावरती 10,000 मायनस 3 2 जा 6 600 प्लस 9 3 चा स्क्वेअर 9. 10,000 मायनस 600 म्हणजे 9,400 आणि हे 9 त्याच्यात ऍड करायचे 9,409. क्वेश्चन नंबर 4 बघा. 1005 म्हणजेच काय 1000 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर आहे का? मग बघा 1000 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 5 स्क्वेअर. 1000 चा स्क्वेअर म्हणजे 60 त्याला 10,000 प्लस 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10 आला 10,000 प्लस 5 चा स्क्वेअर 25. याचं सगळ्यांचं ऍडिशन करायचं आहे.
10,10,10,25. This is your answer.